खारेपाटण कोल्हापूर राज्यमार्ग क्रमांक 144 वरच्या तिथवली केळवली सीमेवर असलेला जामदार पूल अत्यंत बिकट अवस्थेत उभा आहे। पुराचं पाणी तसंच अवजड वाहतुकीमुळे हा पूल ढासळत चाललाय। वाहतुकीस धोकादायक बनलेल्या या पुलाची डागडुजी न करता नवीन पूल उभारावा अशी मागणी होती आहे। खारेपाटण कोल्हापूर राज्यमार्ग 144 वरील तिथवली केळवली या सीमेवर जामदा पूल उभारलेला आहे। या जामदा पुलाची निर्मिती 1970-71 मध्ये झाली आहे। जामदा खोऱ्यातील उपनद्यांच्या पाण्यामुळे तसेच अवघड वाहतुकीमुळे हा पूल ढासळत चालला आहे। पुलाच्या खांबावर ठिकठिकाणी वाढलेल्या झाडीने पुलाला तडे गेले आहेत। संरक्षण भिंतीवरील तडे धोकादायक असून तातडीने उपाययोजना न झाल्यास सावित्री नदीच्या पुलासारखी दुर्घटना येथे होऊ शकते अशी भीती निर्माण झाली आहे। सार्वजनिक बांधकाम उपविभाग वैभववाडी यांच्याकडे या पुलाची देखभाल आहे, परंतु वाढलेली झाडी तोडण्यास संबंधित खाते दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे। 13 जुलैला झालेल्या पंचायत समितीच्या सभेत उपसभापती सौ हर्षदा हरियाण यांनी या जामदा पुलाच्या नूतनीकरणाचा ठराव मांडला आहे। तसेच रस्त्याची जी खड्ड्यामुळे चाळण झाली आहे तोही रस्ता लवकरात लवकर निर्धोक करावा असे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत। खारेपाटण राजापूर भागातील वाहतूक भुईबावडा घाटातून कोल्हापूर अशी सुरू होते, त्यामुळे कोल्हापूरला जाण्यासाठी हा राज्यमार्ग सुरक्षित करावा अशी मागणी होत आहे। जामदा पुलाच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आजच्या तारखेला ते पूल 70-71 सालचा आहे आणि 70-71 सालापासून ते पूल आजच्या तारखेला तसं जीर्ण झालेलं आहे। पुलाच्या आजूबाजूला झाडीसुद्धा आतमध्ये त्यांच्या त्या पिलरवर झाडी वाढलेली आहे। हे सगळं पाहता गेली 4 ते 5 वर्ष त्या ब्रिजच्या संदर्भामध्ये आम्ही तिथवली ग्रामस्थांनी आवाज उठवला होता। पंचायत समितीमध्ये तशा प्रकारचे ठरावसुद्धा झाले, तरीसुद्धा शासनाचं दुर्लक्ष या गोष्टीकडे आहे आणि गेली वर्षभरापासून या ठिकाणी हायवेचं काम करणारे KCC बिल्डकॉन ही जी कंपनी आहे त्यांचे हेवी डंपर, जास्त लोडचे डंपर या ब्रिजवरून ये जा करतात आणि एकाच वेळी 3-3, 4-4 डंपर त्या ब्रिजवरून जातात। अशा स्थितीमध्ये ते ब्रिज अक्षरशः असं हलत असतं आणि हे प्रत्यक्ष आम्ही ते अनुभवलं, पाहिलं। हे सगळं करत असताना खारेपाटण आणि राजापूर रेल्वे स्टेशन याकडे जोडणारा रस्ता म्हणून ते जे ब्रिज आहे जामदा पूल हे अतिशय महत्त्वाचं ते ब्रिज आहे आणि आमच्या वैभववाडी तालुक्यातील तिथवली, दिक्सी, नानिवडे, कोळपे, उंबर्डे, वेंगसर, मांगवली अगदी भुईबावड्यापर्यंतची ही जी 17-18 जी गावं आहेत ही संपूर्ण गावं खारेपाटण आणि राजापूर रेल्वे स्टेशनला जोडलेली आहेत आणि दैनंदिनी रोजच त्या ब्रिजवरनं ये जा करणारे हजारो तिथे प्रवासी असतात आणि हे सगळं करत असताना जर ह्या ब्रिजची डागडुजी किंवा दुरुस्ती आजच जर झाली नाही तर कालांतराने किंवा ह्या पावसामध्येच त्या ब्रिजचं नक्की काय होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि ब्रिज अतिशय धोकादायक स्थितीमध्ये निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या ब्रिजची दुरुस्ती तातडीने लवकरात लवकर ती करावी असं मी आवाहन करतो आणि KCC बिल्डकॉनची जी जो कॉन्ट्रॅक्टर आहे हायवेचा रोड कॉन्ट्रॅक्टर त्याला शासनाने वेळ ताकीद देऊन त्या ब्रिजच्या संदर्भामध्ये आणि ह्या रस्त्याची सुद्धा दुरावस्था जी काही झाली आहे त्याला जबाबदार माझ्या मते KCC बिल्डकॉन आहे। तर BNC आणि संबंधित जे कोणी डिपार्टमेंट असेल तर त्यांनी KCC बिल्डकॉनला सक्त ताकीद देऊन ह्या रस्त्याची आणि त्या ब्रिजची काळजी घेण्यासाठी त्याला त्यांनी सांगावं अशी माझी विनंती आहे। 101.6 मीटर लांबीचा 7 फुटाचे 8 गाळे असणारा 48 वर्षाचा हा पूल आता म्हातारा झाल्याने या पुलाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देऊन हा पूल नव्याने करण्यात यावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। अस्मिता गिडाळे, कोकण 9, खारेपाटण।